एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी पियाच्या टिफिनसाठी पुन्हा पास्ता बनवते। लास्ट टाइम तिला खूप आवडला होता। आता फक्त याच्या पुढच्या वेळेसपासून ना मला हे लक्ष द्यायचं आहे की यामध्ये मी थोड्या तरी व्हेजिटेबल्स जे आहेत ते ॲड करू, जेणेकरून पास्तासोबत जे आहे तिला जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स पण खायला मिळायला पाहिजे आणि चांगला अजून हेल्दी बनेल। आता माझ्याकडे जास्त असं टोमॅटो कांदा सोडून काही अवेलेबल नव्हतं, म्हणून मी यातच बनवते आणि ब्रेकफास्ट पण आहे आणि सोबत ती घरी आल्यानंतर प्रॉपर भाजी चपाती मी तिला देणार आहे। म्हणून मी स्वतःची समजूत काढण्यासाठी हे तुम्हाला सांगते की हो, ती आल्यावर भाजी चपाती खाईल। सो एक नॉर्मल पास्ता मी तिला जो आहे तो बनवत आहे, पण नेक्स्ट टाईमपासून मी खरंच काळजी घेईल याची आणि तिला जे आहे म्हणजे पास्त्यासोबत जे आहे व्हेजिटेबल्स ॲड करण्याचा प्रयत्न करेल। आणि आता बघा तिचं दूध वगैरे पण सगळं तयार झालं आहे आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस करत असाल, माझ्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड जे आहे ते चेंज झालेलं आहे। तर जे फर्निचर पेंडिंग होतं ना, ते ऑलमोस्ट म्हणजे थोडंफार झालेलं आहे आणि थोडंफार काम व्हायचं आहे। सो 8 दिवसापासून हे असं बनून तयार आहे, पण तुमच्यासोबत शेअर करण्याचं म्हणजे मी वाट बघत होती की जेव्हा पूर्ण बनून जाईल ना तर तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल, पण असं काही होत नाही आहे। कारण काय होतं आहे ना की हे त्यांनी करून झाल्यानंतर म्हणजे आता 8 दिवस होतील आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या परवा जे आहे ते येऊन बाकीचं पण इन्स्टॉलेशन करून जातील। सामान वगैरे ठेवून गेले, सगळं काय कसं झालं ना मी तुम्हाला सांगतेच सगळं थोड्या वेळाने आणि सगळ्या क्लिप्स पण शेअर करते। त्याआधी जी मी प्रोसेस करते ना आपण ती करूया, कारण मॉर्निंगची रुटीन आहे आणि ही एक म्हणजे असं असतं ना की एक एन्जॉय करणारी रुटीन असते। सोबत काय होतं की थोडं मोटिवेशन पण मिळते की चला ही बाई करते बरं का सकाळी हॅपीली सगळं काम, आपण पण जे आहे ना उठून करू शकतो छान आणि मुलांना जे आहे हेल्दी टिफिनमध्ये देऊ शकतो। किंवा जे काही मॉर्निंगचं दररोजचं उठून कामं करणं हा जो थोडासा मूड असतो ना, थोडासा हेक्टिकवाला आणि असं लेझी मूड, मला असं वाटतं की मी तुम्हाला थोडीशी माझी नेहमीचीच रुटीन जी आहे ती दाखवली ना तर तुम्हालाही जरा फ्रेश वाटेल आणि उद्याच्या दिवशी तुम्ही उठून जे आहे चांगलं फ्रेश जे आहे मुलांसाठी फ्रेश मूडने जे आहे तुम्ही स्वयंपाक बनवणार। आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि हीच लाईफ आहे। सो दुसरं अजून याच्या व्यतिरिक्त अजून काय शेअर करणार। तर इथे पास्ता जो आहे तो बॉईल करायला ठेवलेला होता आणि थोड्या वेळापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की मी पपई होती ना ती वॉश करून ठेवली आहे आणि मागच्या शनिवार रविवारीच आणली होती आम्ही, पण गोष्ट अशी झाली की ती पूर्णपणे जी होती ना पिकलेली नव्हती, म्हणून तिला मी कागदामध्ये रॅप करून ठेवली होती। खरं तर कालच्या दिवशीच खायला पाहिजे होती, पण काही वेळच मिळाला नाही आणि पूर्ण दिवस असाच निघून गेला। सो म्हटलं आज ब्रेकफास्ट डायरेक्ट पूर्ण स्किप करून म्हणजे ब्रेकफास्ट जो आहे ना तो फक्त पपईचाच करूया आणि त्यामुळेच आज पूर्ण तीच खायची ठरवलेली आहे। तर इथे बघा माझा पास्ता नॉर्मल असा बनून तयार आहे आणि असाच तिला आवडतो। व्हेजीज टाकल्यात तर मला टाकायच्या आहेत, पण ती कितपत खाईल मला माहीत नाही, पण नेक्स्ट टाईम अशी आपण धमकी देऊ शकतो की जर तुला पास्ता पाहिजे असेल टिफिनमध्ये तर जे काही देते ते पूर्ण फिनिश करून यायचं। मग ते व्हेजिटेबल्स टाकलेले असो, गाजर असो, शिमला मिरची असो आणि मुलांना त्यांचं आवडीचं खायचं आहे तर मग ते आजूबाजूचं पण सगळं खाऊन जातात, फक्त धमकी तेवढी स्ट्रॉंग पाहिजे। चला असो, इथे मी जे आहे पपई कट करते आणि एवढी छान मस्त गोड निघाली होती ना। पियाला आधी पपई आवडत नाही बाय द वे, पहिले तिला आवडायचीच नाही। मी तुम्हाला एक स्टोरी सांगते छोटीशी आणि ती पपई आवडून खायला लागली। म्हणजे पिया थोडी अशी ना की हेल्थ वाईज जशी मी आहे की मी जरा म्हणजे हेल्थचा विचार करत असते। पहिले काय व्हायचं की म्हणजे लग्नाच्या आधी जर तुम्ही माझं नेचर पाहिलं तर असं होतं की मला नाही आवडत तर मग मी नाही खाणार, मला हेच फ्रूट्स खायचं आहे आणि मग मला भाकर नाही आवडत तर मी भाकरच नाही खाणार। पण तेव्हा एवढं व्यवस्थित समजवणार मला असं वाटतं की कोणी नव्हतं, त्यामुळे ह्या गोष्टी नाही खायचं तर ठीक आहे नको खाऊ असं म्हणून सगळं निघून जायचं। किंवा आपल्या मम्मीकडे पण तेव्हा इतके कामं असायचे, शेतीचे कामं वगैरे, की त्यांच्याकडे वेळ नसायचा एवढा की तू खा म्हणून। पण आता बघा मी एक ट्रिक यूज करते पियासाठी आणि ती थोडी हेल्थ कॉन्शियस आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे तिला मी लास्ट टाईम जेव्हा किवी आणली होती ना, खूपच आंबट किवी होती, खूपच आंबट होती म्हणजे, आणि मी तिला सांगितलं की किवीमध्ये व्हायटॅमिन सी असतं, तुला कुठे खरचटलं लागलं तर ते रिपेअर करण्यासाठी व्हायटॅमिन सी खूप चांगलं असतं, त्यामुळे तू हे खाल्लं पाहिजे आणि तुझी स्किन पण ब्राईट होईल। आणि ती पूर्ण किवी एवढी आंबट आवडीने खाऊन गेली। तसंच मी तिला पपईबद्दल पण सांगितलं की पपई पण खूप चांगली असते, आपली स्किन ब्राईटन करते आणि बघ तू हे बघ याच्यामध्ये पपई ॲड केलेली असते, मॉइश्चरायझर बघ यामध्ये पपई असते। सो तिला ह्या गोष्टी पटायला लागल्या आणि ती मग आता आवडून खाते। सो तुम्ही पण हे ट्राय करून बघा तुमच्या मुलांसोबत। चला आता पपई वगैरे कट करून झाली, आमचं पपई खाऊन पण झालेली आहे आणि आता पियाचा टिफिन मी इथे पॅक करते। 2 तिला मी इथे जे आहे जे ड्रायफ्रूटचे लाडू बनवले ना ते 2 देऊन देते ॲज अ स्वीट्स म्हणून, नाही तर मग पहिले कुकीज वगैरे द्यावं लागायचं, पण आता 2 लाडू देऊन देते। पहिले 1 देत होती, आता आवडून सांगते की मम्मा मला 2 दे आणि मग 2 देत असते। सो बघा पास्ताच्या रिप्लेसमेंट म्हणजे त्याच्या जागेवर काहीतरी हेल्दी आज भरपूर आहे। शॉर्ट ब्रेकसाठी पण मी तिला जे आहे ना इथे ॲपल कट करून देते। सो आजचं जे म्हणजे न्यूट्रिशन जे फुलफिल आहे ना ते तिचं प्रॉपर होणार आहे आणि ह्या गोष्टीची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल। सो चला सकाळची जी धावपळ आहे आता तिला इथे मी जरा ब्रेक देते आणि जो मेन पॉईंट मला तुम्हाला सांगायचा आहे अबाउट फर्निचर त्याला स्टार्ट करूया।
त्यांचं नाव नाही आठवत, पण त्यांनी सतत मला 2 ते 3 वेळा कमेंट केली होती, की तुझ्या सिंकच्या वर जे तू DIY बनवून लावलं आहे ना, ते डिटेलमध्ये दाखव. आणि मला कळत नव्हतं व्हिडिओमध्ये कुठे ॲड करू. चला आज काढताना शेअर करते, डिटेलमध्ये दाखवते मी कसं काय बनवलं आहे. म्हणजे 3-1 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही या घरात नवीन राहायला आलो होतो ना, तेव्हा असंच मला हे DIY असंच बघता बघता आवडलं. म्हटलं चला बनवूया. सो एक कार्डबोर्डवर ना जे आपलं वॉलपुट्टी वगैरे असते ना, त्याचा डो बनवून मी त्याच्यासोबत ही सगळी काम असं केलेलं होतं आणि त्यावर डिझाईन वगैरे काढली होती. कॅक्टस मी बेसिकली त्यावर जे होते ना ड्रॉइंग वगैरे काढली होती. म्हणजे हे असं वर उठलेलं आहे, जसं मी तुम्हाला हात लावून दाखवते, असं 3D पेंटिंगसारखं मी बनवलं होतं. तेव्हा भरपूर वेळ असायचा माझ्याकडे, म्हणून मी जे होतं ना एवढं सगळं बारीक सारीक काम करून ठेवलं होतं. पण आता काढून ठेवलं, कारण फर्निचरसाठी तिथे पण थोडं फर्निचर होणार आहे, म्हणून मी आधीच सगळं काम करून ठेवलं होतं. आणि जसं तुम्ही बघताय की हे लोकं जे आहेत मागच्या 8 दिवसापूर्वी जे आहे, मी आता तुम्हाला डायरेक्ट आजपासून 8 दिवस पहिले घेऊन आलेली आहे. तर ते आलेले आहेत आणि हे कामाला सुरुवात केली. जसं तुम्ही माझं टीव्ही युनिट तुम्ही पाहिलेलं आहे ना, त्याला मिळतं जुळतंच थोडं बनवण्याचा प्रयत्न करते. आणि माझं जे ओपन किचन होतं तुम्हाला माहीतच आहे, मी होम टूर पण यावर शेअर केलेलं आहे. सो तुम्ही जाऊन नवीन असाल ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही होम टूर बघू शकतात माझा, की माझं या आधीचं घर कसं होतं. सो ते जे आहे ना ओपन किचन, मला असं वाटते की आता बस झालं, 3-3.5 वर्ष झाले, जवळजवळ 4 वर्ष झाले घर घेऊन. सो आता ओपन किचन जे आहे ते क्लोज करूयात आणि तिथे स्टोरेज करूया. आणि म्हणून जे आहे हा स्लॅब होता असा मी एक्स्ट्राचा वाढवून घेतला होता ॲज अ ब्रेकफास्ट टेबल म्हणून. तर ते स्वप्न काही तिथे टेबल काही घेतला गेला नाही आणि ते ब्रेकफास्ट कधी तिथे करायला मिळाला नाही. पण मस्त छान व्ह्यू यायचा आणि इथूनच मी माझा मोबाईल ठेवून तुम्हाला माझ्या किचनचं पूर्ण व्ह्यू दाखवत असायची. पण ते आता काढून टाकलं आहे. आणि मला थोडं टेन्शन पण आहे की आता मी तुम्हाला पूर्ण किचन कसं दाखवू, त्यासाठी नवीन जुगाड मला करावे लागतील. सो हा जो दगड होता, म्हणजे वरची ही जी टाईल आहे किंवा मार्बल आहे, हा अशा पद्धतीने काढून घेतला. एक साथच पूर्ण काढायचा होता पण काही निघत नव्हता. सो तो 2 तुकड्यांमध्ये निघाला आणि यावर जे आहे आता आम्हाला फर्निचर करायचं आहे. बरीच म्हणजे थोडीफार जी किचनमध्ये आहे ना अशी फोडफाड जी आहे ती आमची झालेली आहे. कारण भिंती वगैरे पण इव्हन नाही आहेत आमच्या इकडे. आणि आपण घर घेताना आपल्याला सगळं व्यवस्थित दिसतं, पण जेव्हा आपण फर्निचर करायला जातो ना, म्हणजे तुम्ही मार्केटमधून फर्निचर घेऊन आले डायरेक्ट ठेवलं एवढा प्रॉब्लेम नसतो, पण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तेव्हा खूप मग कळतं आपल्याला की ओके हे इथून तिरकस आहे, भिंत तिरकस आहे, ह्या सगळ्या गोष्टी. सो असो माझा ओपन किचन जो आहे तो फायनली क्लोज झालेला आहे. पूर्ण असं फर्निचर नाही, येणाऱ्या 1-2 व्हिडिओमध्येच मी तुमच्यासोबत शेअर करते याच्यानंतरचा अपडेट. सो एवढं त्यांनी करून गेलेलं होतं. आणि हे केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की जे काही बाय द वे मी काल ना पाणीपुरी बनवली होती, सो पाणीपुरी उरलं आहे आणि आता मी जे आहे ही पाणीपुरी 10-1 वाजता मस्त एन्जॉय करणार आहे. तर मी हे सांगत होते तुम्हाला की म्हणजे त्यांना आता इथे मला ग्लासचे डोअर लावायचे ॲज अ क्रॉकरी म्हणून. सो क्रॉकरीसाठी जे आहे ना हे काम थोडं पेंडिंग आहे आणि ते म्हणले की सगळं इन्स्टॉल झाल्यानंतर आम्ही मेजर करून मग तिथे क्रॉकरीचे डोअर वगैरे असतो ते काचेचं काम आम्ही नंतर करतो. सो जे आहे आता पुढे किती दिवस लागतील माहीत नाही. सो चला झालेलं आहे एवढं. आणि अजून देवघर आहे जे व्हायचं आहे. त्यांचं म्हणजे आजच्या दिवशी जे आहे ना तर त्यांनी सगळं सामान वगैरे इथे ठेवून गेलेत ते. आणि मे बी उद्या वगैरे जे आहे येऊन बाकीचं काम होऊन जाईल. पण मला असं वाटते की काही सामान जेवढं माझं म्हणजे जेवढं यातलं नॉलेज आहे ना फर्निचरच्या याच्यामधलं जेवढं नॉलेज आहे, मला असं वाटतं की काही सामान मिसिंग आहे यामध्ये, जो त्यांनी आणलेला नाही आहे. सो एका दिवसात म्हणजे उद्या किंवा परवा जरी ते आलेत ना तरी त्यांचं काम कंप्लीट होणार नाही आहे. यापुढे परत थोडा ब्रेक लागेल आणि मग पूर्ण काम जे आहे ते कंप्लीट होईल. गोष्ट अशी ना की ते कामाला खूप वेळ घेत आहे, पण आमच्या घरी जेव्हा कामाला येतात ना तेव्हा खूप क्विकली काम करून जातात, कारण त्यांचं सगळं काम तिकडून बनून आलेलं असतं. सो मी दाखवतेच तुम्हाला आता सगळं की किती पसारा झाला आहे. त्याआधी माझे चॉपिंग बोर्ड मी छान वॉश करून घेतले आणि त्यांना इथे सुकवायला ठेवले उन्हामध्ये, कारण आता छान ऊन पडतं आहे. जवळजवळ थंडी थोडी कमीच झाली आहे, माहीत नाही आता पुन्हा कधी स्टार्ट होणार आहे. तर बघा इथं सगळं हे असं जे आहे सगळं सामान पडलेलं आहे. आणि आता हेच पसारा हा कधी जातो असं होतं मला. एकतर घरात आपण आवरून दमलेलो असतो आणि त्यातल्या त्यात हा वेगळा पसारा, की आता उद्या येतात की परवा येतात की परत 8 दिवस घेतात, तो सस्पेन्स असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण त्या लोकांना फोन करून बोलू शकत नाही, आपल्याला सांगावं लागतं. जसं मला सांगावं लागेल की पियाजी पप्पा फोन करा, तुम्ही विचारा कधी येत आहे. आणि सारखं त्यांना सांगून तेही वैतागलेले असतात आणि आपल्यालाही वैताग येतो की का म्हणून ना आपणच एवढं मनावर घ्यायचं, म्हणजे घरातला पसारा फक्त आपलाच दिसतोय का, यांना दिसत नाही का, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. आणि मग यामुळे थोडं भांडणीचं कारणही वाढत जातं. सो मी सध्या तरी काम आहे एवढं तरी मला म्हणजे निवांत आहे की ओके आलं आहे, आज नाही तर उद्या होणार आहे. सो तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून जे आहे नोटीस करू शकतात.
युजुअल बाल्कनीत आली आणि तुम्हाला फ्लावर्स दाखवले मी. असं कसं होईल? 3-4 दिवसानंतर, म्हणजे 3-4 नाही 8 दिवस झालेत. 8 दिवसानंतर माझं जास्वंदाला फूल आलं आहे आणि ही रेन लिली आज पण आहे, 3रा दिवस आहे हिचा आणि अजून पण ब्लूम आहे, खूप छान दिसते. आणि बाकी मी काही तिकडे तुम्हाला कोपऱ्यात जाऊन आता दाखवू शकत नाही, तुम्हाला इकडूनच पाहावं लागेल कारण तिकडे पाय ठेवायलाच कसाबसा जागा आहे. तर असा जो आहे सध्या माझा बाल्कनीचा व्ह्यू आहे, जो रोज तुम्हाला छान दिसतो. आणि बघा ही बॅक साईडून जे आहे ना, किचनच्या बॅक साईडून इथे आम्हाला पूर्ण वॉलच बनवून घ्यायची. काहीतरी छान तिथे प्लॅन केलं आहे, फक्त ते वर्कआउट छान झालं पाहिजे. तर त्यासाठी थोडा वेट तर करावा लागेल, पण सध्या तरी व्ह्यू असा झाला आहे आणि आता ओपन किचन पूर्णपणे क्लोज झालेलं आहे. चला आता जे काही आपलं जेवढं काही काम पेंडिंग आहे किचनचं ते आपण आता कंप्लीट करून घेऊया. आणि सगळे भांडे कुंडे जे काही होतं आता म्हटलं सगळं व्यवस्थित आवरून ठेवून देते. आणि होप असे करू शकतो आपण की काय माहिती ना, की आज झालं ते किती छान होईल. असं जे आहे ते माझ्या माइंडमध्ये ह्याच क्षणी चाललेलं होतं की कशाला ना उद्या आणि परवा सामान ठेवून गेले तर तुम्ही येऊन जा आणि करून जा आजच. चला असो, बऱ्याच दिवसापासून ना म्हणजे काय होतं की आपण काही गोष्टी विकत घेतो की आपण खाऊयात, आपल्याला माहीत असतं की हेल्थसाठी चांगलं आहे, पण इतक्या गोष्टी म्हणजे अशा कंटिन्यूअस घडत असतात की हे खाल्लं गेलं किंवा इच्छा नसते, पोट पूर्ण फुल असतं, तर बाकीच्या गोष्टी असून पण खाता येत नाही. तसंच चिया सीडच्या बाबतीमध्ये माझं झालेलं होतं की चिया सीड माझ्याकडून खाल्ल्याच जात नव्हत्या. म्हणून आज अचानक त्या ट्रॉलीमध्ये काहीतरी सामान ठेवताना मला डब्बा दिसला आणि म्हटलं चला 2 चम्मच भिजवून घेऊयात. सो पाण्यामध्ये त्यांना तर टाकलं आहे, अर्ध्या पाऊण तासानंतर छान फुलतात त्या आणि मग जेवण केल्यानंतर तुम्ही याला घेऊ शकतात. मी आता बऱ्यापैकी फुल आहे, पाणीपुरी खाल्ली माझी की मग मी हे खाऊन टाकेल. सो तुम्ही बऱ्याच दहीमध्ये ॲड करू शकतात आणि बरेच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जे आहे त्याचं कोशिंबीर वगैरे बनवतो आपण तेव्हाही तुम्ही चिया सीड ॲड करू शकतात. सो बघा अजून एक काम जे आहे ना आता माझं इथे वाढलं आहे. सो हा छोटा रॅक जो मी इथे घेतला होता ना, तर तो इथे याचा कोपरा नडतो आहे आणि त्यामुळे तो पूर्ण व्यवस्थित मागे भिंतीला टेकला जात नाही आहे. सो मला असं वाटते की मला याचंही काम त्यांच्याकडून जरा गोड बोलून जे आहे करून घ्यावं लागेल की बाबा थोडं कट करून द्या, जेणेकरून याची हाईट कमी होईल, म्हणजे त्याची साईज जी आहे ती कमी होईल आणि तो बरोबर भिंतीला बसेल. सो अशा पद्धतीने काही 2-4 कामं करून घ्यावे लागतील, नाहीतर मग वेस्टेज आहे असं पुढे ठेवण्यात काही अर्थ नाही त्याला. सो हेही काम आहे जे त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे मला. सकाळी पिया 7 वाजता उठते आणि 8 वाजता ती घरातून बाहेर पडते, पण एका तासात ती जो पसारा करून देते ना, तो तुम्ही म्हणजे तो नोटीस करण्यासारखा असतो की काय घर असतं आणि काय लगेच होतं. म्हणजे ती येईपर्यंत 3 वाजता येईपर्यंत घर अगदी छान असतं, पण ती आली की सगळ्या गोष्टी हळूहळू वर यायला लागतात. एक झाली, दुसरी झाली आणि तरी पण पिया बऱ्यापैकी मला असं वाटतं की पसारा करत नाही, तरीही घरामध्ये होऊनच जातो पसारा. चला असो, तेवढे जे होतं मी व्यवस्थित जागच्या जागी सगळं हाईड करून ठेवलं ड्रॉवरमध्ये आणि आता बेडरूममध्ये आलेली आहे. सो सकाळीच हे सगळं आवरून ठेवते, जेणेकरून जे आहे काम थोडं म्हणजे संपून जातं आपलं आणि असं वाटतं की ओके एक तरी रूम आहे आपला जो व्यवस्थित ऑर्गनाईज आहे, जिथे जाऊन आपल्याला मनाला शांतता मिळेल. नाहीतर मग काहीतरी काम पेंडिंग असले, जसं माझं आता फर्निचरचं आहे, तर मग डोक्यात चाललं असतं कधी येतील माणसं, कधी होईल, काय होईल, कसं होईल. सो एक तरी रूम पाहिजे जिथे जाऊन आपण निवांत बसू शकतो. ओके, तो हा रूम तरी आपला मस्त शांत आहे. आणि वॉर्डरोब तर कायच सांगू, तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर केलाच की सगळं आवरून ठेवलं होतं. आजचा 3रा-4था दिवस आहे आय थिंक आणि अजून पण माझं कपाट जसंच्या तसं आहे. पिया पण कपडे काढताना जपून कपडे काढते. सो नवीन असतं हे 8 दिवस असतं आपलं, मग नंतर आपण रेग्युलर रुटीनवर येतो, पण सध्या तरी मस्त छान ऑर्गनाईज आहे आणि हे बघून का असं ना मनाला थोडी शांतता मिळते. शेवटी आपल्याला पाहिजे काय ना, दिवसभर घरात राहून आपलं फक्त एकच इच्छा असते की माझं घर नीटनेटकं आवरलेलं क्लीन दिसलं पाहिजे, या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे. आणि मला तरी माझ्या बेडरूममध्ये आल्यावर सध्या तीच फिलिंग येते. हा एक कोपरा व्यवस्थित 2 मिनिटात आवरून ठेवला ना, तर बऱ्यापैकी माझा पुढचा रूम पण आवरला जाईल आता आणि मग घर राहील व्यवस्थित. मेंटली तर भरपूर माझ्या डोक्यात चाललं आहे, पण घर आवरून माझं क्लीन होऊन जाईल. चला मग आता मी हे सगळं संपवते आणि माझा व्हिडिओ पण अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.